नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी करणार आहे होळी निमित्त पुरणपोळी. त्यासाठी मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि पाण्याने ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे. धुतलेली चण्याची डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे. या चण्याच्या डाळीमध्ये आपल्याला 3 पट पाणी घालायचं आहे. जेवढी चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच्यात 3 पट पाणी घालायचं आहे. मी हे पाणी मोजून घेतलेलं आहे. 3 पट म्हणजे 1 वाटी जर डाळ असेल तर 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि डाळ हे मिक्स करून घ्यायची आहे. तर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे. कुकरच्या 7-8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 7-8 शिट्ट्या पण झालेल्या आहे. कुकर सुद्धा थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया आपली डाळ शिजली की नाही. वा, मस्त डाळ आपली शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी आपली डाळ अशी शिजलेली आहे. अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शिजलेल्या डाळीमधलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण या डाळीमध्ये गूळ घालणार आहे. तर मी अर्धा किलो डाळ घेतलेली होती त्याप्रमाणे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. मी गूळ मोजून घेतलेला आहे. डाळीमध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे. तर गूळ पूर्ण मिक्स झालेला आहे. डाळीमध्ये गूळ घातलेला आहे. आता या गुळाचं पाणी होणार आणि गुळाचं पाणी आटोस्तोवर आपल्याला ही डाळ परत शिजवून घ्यायची आहे. डाळ चमच्याने हलवत राहायची आहे जेणेकरून आपली खाली डाळ लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
मिश्रण आटायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात. आता आपण 1 चमचा वेलची पूड घालूया. मिक्स करून घ्यायचे. वेलची टाकलेली आपण आता आपलं गुळाचं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे. आता आपली डाळ तयार झालेली आहे. तर गॅस बंद करायचा. तर शिजलेली डाळ आपण चाळणीवर टाकायची आहे. गरमच ही डाळ वाटून घ्यायची आपल्याला. ही डाळ चमच्याने फिरवून घ्यायची चाळणीमध्ये, म्हणजे आपलं पुरण खाली गळेल. पुरण आपलं तयार झालेलं आहे. पुरण तयार झालेलं आहे. आता आपण पुरणपोळीसाठी पीठ भिजवून ठेवू. त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे. पाव चमचा हळद घ्यायची आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे पिठामध्ये. 1 चमचा तेल घालायचं आहे. गरजेनुसार पाणी घालून सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि 20 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे. पुरणपोळीचं पीठ मी झाकून ठेवलेलं होतं, ते मी झाकण काढते आहे. छान पीठ सुद्धा भिजलेलं आहे, बघू शकता. आता आपण त्याचा एक गोळा घ्यायचा आहे. गोळा घ्यायचा आहे. असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा गोळा आपल्याला पिठामध्ये भिजवायचा आहे. त्याची पारी करून घ्यायची आहे. ही आपली पारी तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये पुरण टाकणार आहे. पुरण घालायचंय. परत हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचंय. बघू शकता गोळा तयार झालेला आहे पुरण घालून. पोळी पाटावरती पीठ टाकायचंय. हा गोळा ठेवायचाय. त्यावर परत पीठ घालायचंय आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे पातळसर. हे आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे. तवा गरम झालेला आहे. आता आपण त्यावर लाटलेली पोळी टाकायची आहे. दोन मिनिटांनी आपल्याला पोळी पलटवायची आहे. आता आपण पोळी पलटवणार आहे.
परत आपल्याला पोळी पलटवायची आहे. पोळीला बाजूने तूप सोडायचं आहे. पोळी परत पलटून घ्यायची आहे. परत तूप टाकायचं आहे. पोळी छान आपली फुगत आहे. दोन्ही बाजूने पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे. मस्त अशी लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता.